गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात? तुमचा आजचा दिवस कसा होता? आजचा दिवस एवढा काही खास नव्हता. याचं कारण मार्केटनी आज एक रेंज बॉन्ड मध्ये अप्स अँड डाऊन्स दिले. म्हणजे अप्स अँड डाऊन्स म्हणजे वर खाली वर खाली वर खाली दिले. ओके. जेव्हा मार्केट आज ह्या लेवलला चालू झाले, म्हणजे 7 तारखेचं मार्केट जे आहे ना, ह्या लेवलला जर चालू होत असेल तर तुम्ही बघाल की हा टॉप हा बॉटम बनवलाय. मग आता ह्या टॉप आणि बॉटम मध्ये डे हाय डे लो वरती आपण ट्रेडिंग करतो. आपण काय बोलतो, काल ही लेवल जर तुटली ना तर आपण खालची बाजू करू, पण मार्केटने इथे बॉटम बनवल्यावर आपल्याला ह्याच्या खाली ट्रेड करायचा होता. ओके. पण अशी काही वेळ आलीच नाही, कारण मार्केटने जसं खाली यायचं बोलल्यावर मार्केटने वरचा पुलबॅक घेतला, परत मार्केट खालीचा प्रयत्न केला, परत एक पुलबॅक घेतला. आता जो तुम्हाला दिसतोय ना, हा नक्कीच तुम्हाला डब्ल्यू पॅटर्न सारखा दिसतोय. ओके. मग आता ब्रेकआउट साठी मार्केटनी सस्टेन झालाय आहे आपल्या लेवलवरती. ओके. मी छोटीशी स्कॅल्पिंग केली, ती ग्रुपवरती पण टाकली, आपल्या फॅमिलीच्या ग्रुपवरती. मी हर वेळेला सांगतो की मार्केटमध्ये ह्या लेवल्स याची आहे. मार्केट वॉन्ट्स टू कम डाऊन बट ओवायज जे 150चे ओवायज आहेत, 150चे ओवायज आहेत आणि पीसीआर रेशिओ प्रॉब्लेम करत आहे. मार्केटने बघा तुम्हाला जसं बॉक्स बनवून टाकलेला, तसंच मी मार्केटमध्ये बॉक्स बनवून टाकला की मार्केट गेल्या दिवसाच्या क्लोजिंगला रिजेक्शन घेतोय. म्हणजे मार्केटला काय वरती जायचं नाही, तर मी पुट मध्ये इंटरेस्टेड आहे, कॉल नक्कीच नाही घेणार आहे. त्यानंतर परत टाकलं की मार्केट पॅरलर झोन मध्ये काम करते, वर खाली काम करते. मार्केट लगभग ट्रॅप करेल. मार्केट अशा पद्धतीने मी काहीतरी क्लोज होईल, म्हणजे 180 200च्या आतमध्ये क्लोज होण्याचे चान्सेस जास्त आहेत, कारण का मार्केट ही झोन मेंटेन करते. बरोबर आहे. त्यानंतर एक छोटी स्कॅल्पिंग केली 10 लॉट मध्ये. 81 ला घेतलं, 90 ला काढलं, म्हणजे काय 10 पॉईंट घेतले असतील. तर स्कॅल्पिंग केली, कारण का एक्सपिरियन्स असतो, जास्त वेळ आपण घालवत नाही. जर मोका भेटला तर आपण ट्रेड करतो. पण माझ्या फॅमिलीला मी आज काय देऊ शकलो नाही, कारण का रिस्क खूप होती. बघा, मी रिस्क घेऊ शकतो कारण का मी मोठा ट्रेडर आहे, पण माझ्या फॅमिलीला मी रिस्क मी टाकू शकत नाही. त्यामुळे मी ट्रेड काय दिला नाही, काही सांगितलं नाही. काय लेवल्स फक्त सांगत राहिलो की ह्या लेवलला करा, त्या लेवलला करा. ओके. तर आपण उद्याच्या मार्केटमध्ये काय होणार आहे ना, हा विषय घेऊया. कारण उद्याचं मार्केट तुम्हाला खूप सुंदर मार्केट असं दिसतंय मला, कारण का तुम्हाला काल पण सांगितलेलं, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, तर आजचा दिवस जरा विक्षिप्त वागेल, आणि तसंच झालं. मार्केट आज विक्षिप्त वागलं, म्हणजे कुठेही कुठल्याही साईडला तुम्हाला काही करता नाही आलं असा समज येत असेल, या दिसतो पण आहे. ओके. मग आता उद्या काय करायचं? आज जर आपण कॅपिटल वाचलं, आज आपण ट्रेडिंग केली नाही, तर उद्या काय करायचं? उद्या आपण बघूया काय मार्केट बोलतोय. ओके. इथे तुम्हाला ना एक गोष्ट मी नक्कीच सांगायचा प्रयत्न करेन आणि समजवण्याचा प्रयत्न करेन, कारण ती खूप नाजूक आणि खूप सरळ गोष्ट आहे. तुम्ही जर बघाल ना, मार्केटने इथे रिजेक्शन, इथे रिजेक्शन, इथे रिजेक्शन, इथे रिजेक्शन घेतलेले. ओके. म्हणजे हा कुठला झोन झाला? हा होता आपला सपोर्ट झोन. कुठला? प्रिव्हियस सपोर्ट झोन होता आपला, आणि हा होता रेसिस्टन्स झोन, कारण मार्केट याच्यावरती जाऊन सस्टेन झालं. येता म्हणून खाली मार्केट असं आलंय, त्यामुळे हा एक झोन निर्माण झालेला. ओके. त्यानंतर मार्केटनी आपली झोन तोडली आज. बरोबर. आज आपली झोन तोडली म्हणजे काय? सपोर्ट तोडला. ओके. आता नीट आहे का, जेव्हा मार्केट सपोर्ट तोडतं, मग हे सपोर्ट बिकेम रेसिस्टन्स होतं आणि एक खालचा सपोर्ट निर्माण होतो. मग आता खालच्या बाजूला हा 26,060चा सपोर्ट निर्माण झालेला आहे लगभग तरी. असा समज आपल्याला आला पाहिजे, कारण का हाच समज, हीच गोष्ट आपल्याला उद्या ट्रेडिंग करण्यामध्ये फायदा करेल. ओके. तुम्हाला नक्कीच या गोष्टीचा फायदा होईल हीच अपेक्षा करतोय आता, की उद्या जर मार्केट खूप क्लिअर आहे की मार्केट जर उद्या या लेवलवरती सस्टेन झालं, या हा लेवल तोडली, तर म्हणजे हा रेसिस्टन्स सारखा बिहेव्ह करणार आहे आणि खालचा सपोर्ट करणार आहे. जर ही तोडून वरती जर सस्टेन होत असेल, जात असेल, तर वरचे टार्गेट आपल्याला भेटतील, नाही तर मी खालच्यासाठी ट्रेड करायला परत तयार आहे. ओके.
हा एक मुद्दा झाला, हा एक पॉईंट झाला, हा नोट करून घ्या. ओके, उद्यासाठी 15 मिनिटाच्या चार्ट वरती येऊन बघूया काय दिसतंय. मी तुम्हाला काल पण बोललो की मार्केट वर खाली वर खाली वर खाली करतंय. लगभग मार्केटने आता ही लेवल दिलेली आहे. ओके, या लेवल इथे तुम्ही बघाल ना, इकडनं एक पुलबॅक आहे, इथे इथे ह्या लेवल फार इम्पॉर्टंट आहे. प्रिव्हियस 12 डिसेंबरच्या, 15 डिसेंबर, 16 डिसेंबरच्या, आणि ह्या पण. म्हणजे इथे काही नाही काहीतरी गडबड आहे. या सेलर्सच्या बायर्सचे काहीतरी भांडणं आहेत मार्केटमध्ये ना. एक हिशोब तुम्ही नक्की लक्षात ठेवा, दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ. बायर्स आणि सेलर्सला भांडायचं तर भांडू दे, आपण जो जिंकेल त्याच्या बाजूने जायचं असतं. त्यामुळे आता मस्त युद्ध चाललेलं आहे. ओके, त्यामुळे तुम्ही उगाच त्या युद्धामध्ये उतरू नका आणि स्वतःला घायल करू नका, त्या स्वतःला इजा करून घेऊ नका. जेव्हा एक साइड, एक पॅटर्न दिसेल तुम्हाला, या एक दिशा दिसेल मार्केटची, तेव्हाच ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करा. ओके, खूप लोकांना असा एक पॅटर्न दिसत आहे. ओके, खूप लोकांना असा पॅटर्न दिसत आहे किंवा असा पण पॅटर्न दिसत आहे, तर तो पण स्वाभाविक आहे. पण पॅटर्न कम्प्लीट होते, स्ट्रक्चर कम्प्लीट होते. कारण का हे जे इंडिकेटर्स पॅटर्न्स आहेत ना, हे आपल्यामध्ये समृद्ध असतात, त्यांची ताकद वेगळी असते. टेक्निकल अनालिसिस जो विषय असतो ना, आमच्या स्टुडंट्सला, आमच्या फॅमिलीला जेव्हा शिकवतो, समजवतो, ह्या त्या गोष्टी त्यांना समजतात आणि त्याच्यावरती लोक ट्रेडिंग पण करतात. ओके, ही गोष्ट दुसरा पॉईंट झाला, नोट करून घ्या. दुसरा मुद्दा झाला. ओके, जर टाइम फ्रेम वाढून वरती येऊया आणि एक दिवसावरती बघूया. एक दिवसावरती तुम्हाला काही गोष्टी समजता येतात का बघूया. ओके, बघा, एक दिवसावरती तुम्हाला एक्झॅक्ट कळेल काय घडलं आहे ते. मला बोलायची पण गरज नाहीये. बघा, मी तुम्हाला फक्त ना एक सपोर्ट देतोय, फक्त तुम्हाला ना लाईनीवरती आणण्याचा प्रयत्न करतोय, गाईडलाईन सांगतोय. का? कारण का मला असं वाटतं की तुम्ही पण ट्रेडिंग मध्ये उतरून चांगलं भविष्य घडवू शकता, चांगला पैसा कमवू शकता. आपल्या स्वप्न जी तुम्ही बघितलात ती पूर्ण करू शकता. आपल्या आई वडिलांचं, बहिणी भावांचं, बायकोचं, मुलांचं, ज्या मूलभूत गरजा आहेत त्या संपूर्ण करू शकता आणि एक चांगलं आयुष्य जगू शकता. तर हे करण्यासाठी तुम्हाला स्वतः पहिलं तयार व्हायला गरजेचं आहे. फक्त ट्रेडिंग करणं, या मला चार्ट येतोय, पॅटर्न येतोय, सायकोलॉजी येत नाहीये, हे विषय नाही. कुठलाही विषय सोडू नका. जर पाण्यात उतरलात ना, तर तुम्हाला आहेत ना, केसापासून ते पायाच्या बोटाच्या नखापर्यंत तुम्हाला मेहनत करावी लागते. मग हात पाय तुम्ही हलवतो ती वेगळी गोष्ट आहे. कळलं का? त्यामुळे तुम्हाला सगळ्या इंद्रिय म्हणजे आपले जे 5 तत्व असतात शरीरामधले, ते उघडे ठेवून तुम्हाला काम करायला लागतं. म्हणून बोलतो की पाण्यात उतरायला पहिले शिका. किनाऱ्यावरती राहून फक्त पाणी किती खोल आहे हे बघायचं तुम्ही प्रयत्न करत असाल ना, तर आयुष्यात कधीच तुम्ही पोहू शकणार नाही, तुम्ही कधी स्विमिंग करू शकणार नाही. ओके, आता हीच गोष्ट तुम्हाला सांगतो की ह्या गोष्टीला आपण काय बोलतो, माझ्या स्टुडंट्सला या माझ्या फॅमिली मेंबर्सला कळलं असेल काय ते. आता हे झाल्याच्या नंतर माझं आयुष्य खूप सोपं आहे, माझी ट्रेडिंग खूप सोपी आहे. कारण का मला जी दिशा पाहिजे होती ह्या कॅन्डलनी मला दिलेली आहे. मी आता ह्या कॅन्डलवरती नक्कीच ट्रेड करेल. उद्या एक्सपायरी आहे, त्यामुळे उद्या प्रेशर असेल. ठीक आहे, तर ह्या कॅन्डलला आपण डोजी म्हणतो. सगळ्यांना माहिती आहे, सगळे युट्यूब मध्ये बघत असतील, समजत असतील. पण त्याचे रूल्स काय असतात, त्याची एंट्री कशी असते, ते कुठे ब्रेकआउट घ्यायचा असतो, त्याची गाईडलाईन काय असते, ह्या सगळ्या मुद्द्यावरती ना छोट्या छोट्या बारीक गोष्ट लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. ओके, उद्या जर मार्केटने लेवल्स आपण चेंज करत नाहीये, ठीक आहे, लेवल चेंज करत नाहीये, फक्त 5 मिनिटात जर लेवल चेंज करू आपण. जर मार्केटने उद्या 120 पुन्हा जर तोडली, तर मी एक बॉटम पर्यंत 170 किंवा 26,050 पर्यंत, 40 पर्यंत मी ट्रेड करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, तेच आपण बघूया 5 मिनिटावरती पटकन. ओके, आपला जो झोन बनलाय ना, त्याला मी आता ना जरा खाली घेतो, असा. बघा, हा जो झोन आहे ना 180, जर उद्या मार्केट 180 वरती गेलं तर माझा पहिला टार्गेट असेल 40, त्यानंतर दुसरा टार्गेट असेल माझा लगभग हा वाला
280 किंवा 300 लगभग पकडतो मी. ओके, 20 पॉईंट जास्तच पकडतो मी, कारण का इथे मार्केटनी एक रिजेक्शन घेतलेलं आहे. ओके, इथे एक रिजेक्शन, इथे एक रिजेक्शन, पण हे खूप जवळ त्यामुळे मार्केटमध्ये स्पाइक असेल वरच्या साईडला उद्या, कारण का मार्केटने उद्या ह्याच लेवलला सस्टेन झालेला आहे. जर रेसिस्टन्स हा सपोर्ट जो आहे हा रेसिस्टन्स बनलाय, मगाशी तुम्हाला सांगितलं, जर रेसिस्टन्स तुटत असेल तर मग हा सपोर्ट सारखं काम करेल, आणि जेव्हा सपोर्ट वरती मार्केट असतं तेव्हा मार्केटमध्ये एक स्पाइक येण्याची स्वाभाविकता जास्त असते. आणि जसं मी बोलतोय की मार्केट ट्रेंडलाईन प्रमाणे आपल्या पॅरलल जोर प्रमाणे चाललंय, तर आता बारी आहे या दिशेची. ओके, प्रेडिक्शन करणं, त्याच्यावरती विचार करणं, त्याच्यावरती समजणं आणि त्याच्यावरती ट्रेड करणं जरा कठीण जातं, मला समजतं. पण हे समजायला आपल्याला वारंवार असे व्हिडिओ, अशा प्रकारचे व्हिडिओ, अशा प्रकारचे समज, अशा प्रकारची माणसं भेटली पाहिजेत की तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडू शकतात. ओके, कारण लाखो युट्यूबर्स आहेत, लाखो गोष्टी आहेत, पण कोण एक्झॅक्टली समजत नाही काय गोष्टी. ठीक आहे, तर आता आपण येऊया उद्याच्या दिवशी काय आपण नक्की करणार ते बघूया. उद्याचं मार्केट 120च्या वरती सस्टेन झालं, 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली, तर माझ्यासाठी मी उद्या वरची ट्रेड घेईल, किंवा जर माझी लेवल्स तुटतायत, आजचा बॉटम तुटत असेल, आजचा बॉटम म्हणजे डे लो तुटत असेल, तर मी नक्कीच 26,070च्या खाली एक ट्रेड घ्यायला बघेन. आणि लगभग माझा ट्रेड आहे ना, तुम्हाला पटत नसेल पण 960 पर्यंत असू शकतो. म्हणजे सायकोलॉजी लेवल जी 26,000ची ती पण तुटण्याची शक्यता जास्त आहे, कारण का सेलिंग प्रेशर आहे, मार्केट बेरिश आहे. उद्याच कळेल की डोजीचा वरती क्लोजिंग जर झाली तर एक वरचा ट्रेड, डोजीच्या खाली जर क्लोजिंग झाली, लोच्या खाली क्लोजिंग झाली तर खालचा ट्रेड. मी झोन खूप कमी केलाय, कारण का उद्या एक्सपायरी आहे, उद्या मोठे स्पोर्ट्स असं बोलू शकतो, धमाका होण्याची शक्यता खूप चांगली आहे, आणि मार्केट त्या लेवलवरती आहे. ठीक आहे, तर उद्या तुम्ही ट्रेड करताना फक्त एकच विचार करा की हे योग्य आहे का. मी हर वेळेला माझ्या ग्रुपमध्ये पण सांगतो, देर शुड बी अ रिझन फॉर ट्रेडिंग. तुम्हाला ना ट्रेडिंग करण्यासाठी ना कारण पाहिजे. कारण म्हणजे काय, की तुम्ही ट्रेड का घेताय, तुम्हाला का वाटते ट्रेड घेण्यासारखं, की ही अँगल इथे बनली, असं मी बोललो की डब्ल्यू पॅटर्न बनतो, ब्रेकआउट झालाय, सस्टेन झाला, हा एक कारण झालं ट्रेड करण्याचा. पण फक्त मार्केट खाली येतो म्हणून तुम्ही ट्रेड करताय, ते चुकीचं आहे. मार्केट वरती फक्त जाते ग्रीन म्हणून तर ते ट्रेड करणं चुकीचं आहे, कारण का तेव्हाच तुम्हाला लॉस होतो. आणि एवढं शिकून पण, एवढं समजून पण तुम्ही लॉस करत असाल, म्हणजे आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे. आणि ती कमी पूर्ण करण्यासाठी तुम्ही माझा नवीन बॅच जॉईन करू शकता. खूप काही गोष्टी समजवल्या जातात, डीपली स्टडी केला जातो. मोस्टली हाऊसवाईफ्स, गृहिणी, ज्या माझ्या भगिनी आहेत, गृहिणी आहेत, हाऊसवाईफ त्यांना बोलतो, त्या पण चांगल्याच प्रॉफिट कमवत आहेत. त्यामुळे विषय असा आहे की स्टुडंट असावं, रिटायर्ड माणूस असावं किंवा ऑफिसवाले असावं, कोणी पण असो, सगळ्यांना ट्रेडिंग येणं जरुरी आहे, आवश्यक आहे, कारण का येणारा काळ तोच संकेत करत आहे. मग आपण का पाठी राहावं. जगाबरोबर जर चालायचं असेल, जर आपली स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर तुम्हाला हे पाऊल उचलणं जरुरीच आहे. आज नाही तर केव्हाच नाही. घराच्या बाहेर जर तुम्हाला निघायचं असेल, तर तुम्हाला कुठे पोहोचायचं असेल, तेव्हा तुम्हाला घराच्या उंबरट्याच्या बाहेर पाऊल टाकणं जरुरी आहे. दिशा आणि स्वप्न आपोआप मिळतात. त्यामुळे नवीन बॅच जॉईन करत असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला गेलेला आहे, तुम्ही तिकडे इन्क्वायरी करू शकता, तुमच्या प्रश्नांची उत्तरे जाईल. व्हिडिओ बद्दल काय तुम्हाला काय गोष्टी समजून घ्यायच्या असतील अजून, या काही क्वेरी असतील, तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. मी जास्तीत जास्त तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. उद्याचा दिवस एक्सपायरी आहे, ग्रीन मध्ये क्लोज हो ही अपेक्षा करत हा व्हिडिओ मी थांबवत आहे. थँक्यू, गुड नाईट, टेक केअर.